मोर टू गो. मी इतकं एक्साइटेड नाही माझ्या बर्थडे साठी, पण तरी चला. इट्स माय बर्थडे. आणि माझ्या फ्रेंडने माझ्यासाठी केलाय केक ऑर्डर. माझ्या फ्रेंडने माझ्यासाठी केलाय केक ऑर्डर. चला आता 12 वाजता एक केक कट करूया आणि असं माझ्या बर्थडेची सुरुवात करूया. हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे टू मी, हॅपी बर्थडे टू रंगोली, हॅपी बर्थडे टू यू. थांब. आणि नेक्स्ट डे सकाळी उठून मी आधी तर देवाची पूजा केली, जरा थोडं अगरबत्ती वगैरे लावली, कारण आज होता माझा बर्थडे म्हणून. मी थोडंसं शिवभक्त आहे मोठी म्हणून हे मी रिच्युअल प्रत्येक वर्षी करते आणि हे मी मिस नाही करत. त्यानंतर मी थोडं बाहेर गेलेले. आणि तुम्ही माझ्यासारखी चुकी करू नका, बर्थडेची शॉपिंग आधीच करून ठेवा, मेन डेला खूप त्रास होतो नाहीतर. कसं होईल ग सृष्टी? होईल होईल, माझं चांगलं होईल. पण थोडे चालायचे कष्ट नको का? नको मला. मी चालले बर्थडेच्या दिवशी काय घ्यायला, हिल्स. काल आम्ही FC ला गेलेलो, आम्हाला काही सँडल भेटली नाही. मग आज आम्ही चाललो एका लोकल शॉपमध्ये, बघूया इथे आपल्याला भेटली का नाही सँडल. फायनली मला माझ्या आउटफिटवर जाईल अशी तर नाही, पण समवॉट सिमिलर माझ्या आउटफिटसाठी हील भेटली. आणि तुम्ही जर मला इंस्टाग्रामवर फॉलो नसाल करत तर इथं माझी मी ID मेन्शन करते. आत्ता जाऊन मला इंस्टाग्रामवरही फॉलो करा, तिथं मी डेली अपडेट्स देत राहते. मी नुसतं वेड्यावानी हिल्ससाठी शोधत होते इकडं तिकडं, माझ्या मैत्रिणीला पण हवे होते म्हणून आम्हाला खूप जास्त लेट झालं. मी खूप आता एक्झॉस्टेड झाले, पण आता आम्हाला बाहेर जायचं आहे. आणि मी माझ्या बर्थडेला कधीच केलेलं नाही, कधीच तुम्हाला सांगते हे. तर आज मी मला प्रत्येक वेळेमध्ये स्पेशल फील करवलं पाहिजे म्हणून मी खूप असे सुंदरसे नेल्स केलेले आहेत, खूप असे सुंदरसा आउटफिट घेतला आहे. तर मग त्यासाठी मला हिल्स पाहिजे होती. तर मला माझ्या मनासारखी हिल्स तर कुठेच नाही भेटली. मी झुडिओ सगळीकडे कुठे नाही फिरले, मी भरपूर जागेवर फिरले, कुठंच भेटले नाही मला. शेवटी हे हिल्स मला कुठे भेटले असतील माहिती तुम्हाला? DMartमध्ये. आणि DMartमधले हे हिल्स मी घेऊन आले. नाही इलाजाने मला हेच घ्यावे लागले. अजून एक तुम्हाला सुंदर अशी गोष्ट दाखवते, म्हणजे हा बुके. म्हणजे हा बुके, सुंदर असा बुके आलाय मला एका इंस्टाग्राम पेजकडून. प्रिटी असा बुके आहे हा. काल मी माझ्या ऑफिस फ्रेंड्सला भेटायला गेलेले तेव्हा पण मला हा बुके भेटलेला. तर आता मी पटकन रेडी होणार अँड देन आय कॅच यू गाईज. तर हा आहे माझा कम्प्लिटेड लुक. मी सुंदर असा ड्रेस घेतला होता. या ड्रेसची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि माझ्या बर्थडेच्या दिवशी ना मला एक सेन्स ऑफ एम्प्टीनेस फील होत होतं. जरी मी माझ्या फ्रेंड्ससोबत करत होते तरी मला असं वाटत होतं मी माझ्या फॅमिलीसोबत माझा बर्थडे सेलिब्रेट केला पाहिजे. आणि मला कुठंतरी नको होत होतं की नाही, मी घरीच जायला पाहिजे होतं बर्थडे सेलिब्रेट करायला. त्याचं कारण म्हणजे मला इतकं जसं स्पेशल माझ्या घरी फील होतं तसं फील नाही झालं. एनिवेज मी माझा बर्थडे एका गुड नोटवर एंड केला. आणि चेअर्स टू 21st. अजून असेच व्लॉग्स मी टाकत राहील. आणि हा व्लॉग मला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. लास्टली थँक्यू सो मच खूप साऱ्या विशेससाठी. बाय.